शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीनेही नाशिकमध्ये सरकारविरोधात दंड थोपटत शेतकऱ्यांच्या प्रश्नी मोर्चा काढला। शेतकरी जनआक्रोश मोर्चावेळी शरद पवारांनी नेपाळचं अप्रत्यक्ष उदाहरण देत सरकारला इशारा दिला। 2 महिन्यात 2000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा पवारांनी केला। तातडीने शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास सरकारला रस्त्यावर फिरू न देण्याचा इशाराही राष्ट्रवादीकडून देण्यात आला। कांद्याच्या शेतकऱ्यांचा तळतळाट घेतल्याने राज्यात कृषी मंत्री टिकत नसल्याची खोचक टीका यावेळेला प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी केली। सरकार सत्ता हातात नसून दुर्लक्ष करत असेल तर बघ्याची भूमिका आम्हाला घेता येणार नाही। तुम्ही दुर्लक्ष केलं तर हा मोर्चा आणखीन मोठा आणि उग्र स्वरूपात केले हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो। देवाभाऊंना माझी विनंती आहे, आजूबाजूला बघा हिंदुस्थानच्या काय घडतंय ते। नेपाळमध्ये गेल्या 8 दिवसात काय घडले, राज्यकर्ते गेले, एक भगिनी आली तिच्या हातात राज्य दिले गेले, आणखीन काय झालं मी त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही। तुम्ही शब्द दिला होता की सरसकट कर्ज माफी करू, ओला दुष्काळ जाहीर करा, सरसकट कर्ज माफी करा, 1 महिन्याचा कालावधी देऊ। जर 1 महिन्याच्या आत आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर ह्या सरकारला आम्ही कुठे फिरू देणार नाही। काही दिवसांपूर्वी पेपरमध्ये आपण सर्वांनी जाहिराती बघितल्या, देवा भाव म्हणून। अहो तिथं बेनामी जाहिराती या लोकांनी दिल्या। अहो देवा भाव आम्हाला माहित आहे, पण या सरकारमध्ये कोण बसले तर मेवा भाऊ बसले। मेवा भाऊ यांना फक्त मलिना खायचंय, यांना फक्त दलाली करायची, यांना फक्त भ्रष्टाचार करायचंय असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं। ज्या मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या अगोदर 7-12 कोरा 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 अशा प्रकारचं आश्वासन दिलं, या कांद्याने भले भल्यांची सरकार पाडलेली आहे। शेतकऱ्यांचा तळतळाट आहे काय आहे, गेल्या काही वर्षापासून महायुतीचा एकही मंत्री कृषी मंत्री या ठिकाणी स्थिर बसलेला नाही। जोपर्यंत शेतकऱ्यांचा कर्जमाफी होत नाही तोपर्यंत या मंत्र्याला आणि महायुतीला तळतळाट लागेल। दरम्यान कांदा उत्पादकांवर अन्याय होत असल्याचं शरद पवारांनी सांगितलं, तर विजय जावंदिया यांनी उत्तर महाराष्ट्रातील कांदा प्रश्नावर नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। लोकांनी मला सांगितलं कांद्याच्या प्रश्नाच्या संबंधीचं त्यांचं दुःख जे निर्यात बंदी झाली, भाव पडले आणि कांदा उत्पादक उद्ध्वस्त झाला। हे मी जे ऐकल्यानंतर फोन केला दिल्लीच्या ऑफिसला आणि केंद्र सरकारचं विमान मागून घेतलं आणि त्या विमानानं मी संध्याकाळी दिल्ली जाऊन पोचलो। पार्लमेंटचं सेशन होतं दुसऱ्या दिवशी आणि त्याच दिवशी पार्लमेंटमध्ये कांद्याच्या किमती वाढल्या म्हणून चर्चा होती। प्रश्न फक्त कांद्याचाच नाही, तिथे सगळ्यांनी सांगितलं कापसाचाही प्रश्न आहे, सोयाबीन उत्पादकांचाही प्रश्न आहे, तुरीचाही प्रश्न आहे। यावर्षी एकाही पिकाला सरकारने जाहीर केलेली MSP जी A2 FL वर आहे ती सुद्धा बाजार व्यवस्थेमध्ये मिळणार नाही आहे। आणि मुक्त अर्थव्यवस्थेचं समर्थन करत करत सुद्धा आता 35 वर्ष झालेली आहेत, पण निर्यात बंद नसताना सुद्धा कापसाला सोयाबीनला MSP मिळणार नाही हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे। तिथे हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला